आज मी तुम्हाला असं एक मंदिर दाखवणार आहे जिथे भगवान परशुरामाने देवीचे 3 भागात तुकडे केले. आता हे ऐकून इंटरेस्ट आला असेल तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी तुमचा आकाश. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी सकाळी निघालो श्री रेणुका यल्लम्मा मंदिरला. तेवढ्यातच आलो मंदिरला. तर ह्या मंदिरचा ऍड्रेस सांगायचं म्हणलं तर श्री रेणुका यल्लम्मा मंदिर, दिलवारपूर, जिल्हा निर्मल. माता रेणुका या महान ऋषी जमदग्नी यांच्या पत्नी होत्या. त्या अत्यंत पतिव्रता आणि संस्कारी होत्या. त्यांच्या तपोबलामुळे माता रेणुका रोज नदीवर जाऊन कच्च्या मातीच्या घड्यात पाणी भरून आणत असत. एका दिवशी नदीवर पाणी भरत असताना त्यांनी पाण्यात गंधर्व चित्ररथाचे प्रतिबिंब पाहिले व या मानसिक बदलामुळे माता रेणुकांचे तपोबल कमी झाले आणि मातीचा घडा फुटला. जेव्हा त्या रिकाम्या हाताने आश्रमात परतल्या तेव्हा ऋषी जमदग्नींनी आपल्या दिव्य शक्तीने सर्व काही जाणून घेतले. क्रोधाच्या भरात ऋषी जमदग्नींनी त्यांच्या सर्वात लहान पुत्र परशुरामला माता रेणुकाचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली व भगवान परशुराम यांनी वडिलांच्या आज्ञेचे पालन करून रेणुका मातेचे 3 भागात तुकडे केले व त्या तुकड्यांमधला छातीचा भाग ह्या मंदिरामध्ये आहे. असेच धार्मिक ब्लॉग बघण्यासाठी अकाउंटला फॉलो करा. चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये.